कुठे निघालात? तुझ्याकडेच येतो. अरे ऐक ना, मला नोट्स पाहिजे यार मॅचच्या. येशील का? काल आलो नव्हतं यार कॉलेजला. माझी कंप्लीट नाही. थँक्यू Thank you. देतो ना, नो प्रॉब्लेम्स. ते ठीक आहे भावा. तू काल कॉलेजला का नाही आलास की तिच्यासोबत फिरायला गेलेला? शोधत होती तुला काल. कोण रे? आता तू आम्हाला येडा म्हणून पेड खातोस हे समजत नाही का आम्हाला? अरे तीच ना. जिच्याकडे तू ढकलून बघतोस ती आपल्या कॉलेज मधली. किती दिवस असं बघत ना तुझ्याकडे, याच विचारून टाका तिला. अरे पण कसं विचारणार यार? कसं म्हणजे तोंडानं काय म्हणजे आहोत ना आम्ही तुला मदत करायला. आपला प्लॅन रेडी आहे. उद्या ती मंदिरात येणार आहे. हे बघ, आज तिला काय पण करून तुला विचारायचं. ओके? आज विचारायचंच तू नक्की. तुम्ही आहात ना? ऐक ना, ते मी आपलं मला तर मॅचचे नोट्स पाहिजे. येशील का? पण मी माझ्या नोटबुक माझ्या मैत्रिणीला देणार आहे. यार तू असं कर, तुझा व्हॉट्सअपचा नंबर दे, मी तुला पिक सेंड करते. काय झालं तुझं नोट्स पुराण. तो आयुष्यभर सगळ्यांकडून नोट्सच माग. ते राहू दे भावानो. तुला समजलं का? त्या नोटच्या नादामध्ये त्याचा नंबर घेतलाय. म्हटलं भाग दोन तरफ लागी. तू मला काल आय लव्ह यू असं का बोललास? ते तू मला आवडतेच म्हणून. आय लव्ह यू. ला 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 ला. तुझ्या माझ्या भेटींना गोड क्षणांना साथ तू आयुष्यभर देशील ना. वेड्या मना तू असे बोलना की प्रेम जावे फुलून. भावाने तूने हे प्रेम माझे यावे तुला
देशील ना. वेड्या मना तू असे बोलना की प्रेम जावे फुलून. तू काय करणार कॉलेज पूर्ण झाल्यानंतर? कॉलेज पूर्ण झाल्यानंतर जॉबच करणार. आणि तू काय करणार आहेस? माझं फिक्स असं काही नाहीये. तुझ्या लाईफमध्ये फिक्स आहे ना? काय रे तू पण. तू असा मी अशी पाहू कुणा. तुझ्या सवे तुझ्या विना राहू कसा. वेड्या मनाला तुझ्या प्रेमाची जादू ही झाली अशी. तुझ्या माझ्या स्वप्नांना गोड क्षणांना साथ तू आयुष्यभर देशील ना. वेड्या मना तू. अरे ऐक ना, तुम्हाला समजलं काय? काय झालं? अरे तिच्या घरी समजलंय. काय? तिने ना सम्याला बोलवले त्यांच्या रोजच्या ठिकाणी भेटायला. हे बघ, मला असं वाटतं की आपण आता एकत्र नाही राहू शकतो. तू असं कसं बोलू शकतेस? आपण इतक्या वर्षापासून सोबत आहोत. काहीतरी करूयात ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यार. नको, मला नाही राहायचं तुझ्यासोबत. आपली कास्ट पण वेगळी आहे. आपण नाही राहू शकत आयुष्यभर एकत्र. अरे असं का बोलू शकतेस यार तू? काहीतरी मार्ग निघेल. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज. तसं नाही होणार, सॉरी. मग एवढं होतं तर अगोदर का नाही बोललीस? पहिले गप्प राहिलीस आणि आता असं बोलायला लागलीस. पहिले बोलले होतीस ना की आयुष्यभर सोबत राहू. मग आता असं का बोलतेस की नाही राहू शकत सोबत? ती जर माझ्यासोबत आयुष्यभर राहणार नसेल तर मी तरी जगून काय करू? मी तरी जगून काय करू? असंच विचार करून कित्येक जण आपलं आयुष्य संपवतात, नाहीतर मग दारूच्या नशेत घालवतात. प्रेम करणं चुकीचं नाही, पण ते जे जगायला शिकवतं ते खरं प्रेम. आपल्या आई वडिलांचं, मित्रांचं ते पण प्रेमच असतं की. कोणीतरी म्हटलंय ना, आयुष्य जगायला हिंमत लागते, मरायला नाही. रेडी